नमस्कार, आपण पाहतात खडक हे धडक लाईव्ह। दादा, तुम्ही गेवराई विधानसभा मतदारसंघातील आपल्या लोकांना आश्वस्त करा, त्या सिंदफण्याचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे। नाथापूर पासून ते अंकुटापर्यंत 7 लो लेवल बॅरेजेस ज्या ठिकाणी प्रस्तावित आहेत, दादा पुढच्या काळात आपलं सरकार आल्यानंतर ते 7च्या 7 बॅरेजेस करा। 32,000 एकर जमीन त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे आणि यासाठी आपण निवडणुकीला सामोरं जातोय, ना की कुणाला विरोध करायचा आहे म्हणून। आज समोरच्या विरोध उमेदवारांच्या बाबतीत मी बोलणार नाही, परंतु बोललं पाहिजे, काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत। आज समोरचे एक उमेदवार जे काय आहेत त्यांचे एकच गोष्ट मी सांगा, बौद्ध समाजाची त्या ठिकाणी स्मशानभूमी ज्यांना पुरली नाही त्यांनी ती जमीन स्वतःच्या पाहुण्याच्या नावावर करून घेतली। त्याला स्मशानभूमीची जमीन त्या माणसाला जर पुरत नसेल तर त्याच्यापेक्षा अजून नीच कोण असू शकतो। आणि दुसरे 1 दशकापासून या ठिकाणी खूप साव असल्यासारखं आव्हानताय, पण त्यांचे उघड झाले, मला नको 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 म्हणत ना इकडचं ना तिकडचं झाले आणि आता अपक्ष उभं राहावं लागलं। सारखी टीका, तुम्ही काय केलं ते सांगा। भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारचं जे काही रोडच्या बाबतीतलं, रस्ते दळणवळणाचे प्रश्न मिटवण्याच्या बाबतीतलं जे धोरण आहे, आराखड्याप्रमाणे जे कामं आले ते कामं म्हणजे मी केले आणि माझी पाठ फुकटून घेण्याचं स्वतःचं काम हे लोक करतायत। वेगळं काम तुम्ही काय केलंय? मार्केट कमिटी गेवराईच्या बाबतीत वेळोवेळी टीका करत आले। मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो असं बोलत आले। मराठवाड्यामध्ये एक त्या ठिकाणी उच्च दर्जाची मार्केट कमिटी 5 कोटी रुपयाची ठेवी असणारी मार्केट कमिटी आहे, त्याला नाव ठेवून त्या ठिकाणी पाडळशिंगीला खाजगी मार्केट कमिटी तुम्ही सुरू केली, बाजार समिती सुरू केली। त्याचं काय झालं याचं उत्तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकांना द्यावं लागणार आहे। ती मार्केट कमिटी राहिली बाजूला, त्या ठिकाणी त्या जिनिंगच्या माध्यमातून 1-1, 1.5 कोटी रुपये महिन्याला त्या ठिकाणी तिथं भ्रष्टाचार करण्याचं काम, कमवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, त्याचं उत्तर या निवडणुकीमध्ये द्यावं लागेल। असो, मी जास्तीचा वेळ घेणार नाही। या निवडणुकीला मी सांगितलं, एक जाहीरनामा, वचननामा घेऊन आपण त्या ठिकाणी सामोरं चाललो। समाजातील सर्व घटकाला त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या, सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे, साठवण तलाव झाले पाहिजेत, मध्यम प्रकल्प झाले पाहिजेत। या सगळ्या गोष्टीचा एक विकासाचा अजेंडा घेऊन आपण या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे। आणि निश्चितपणानं मला असं वाटतं, गेल्या 24-25 वर्षापासून या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये, या भागामध्ये मी लोकांच्या सेवेत, लोकांच्या सुखदुःखामध्ये मी जातोय। निश्चितपणानं मला या वेळेस लोक नाउमेद होऊ देणार नाही। येत्या 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपण आशीर्वाद द्या। पुढचं सरकार आपले, लाडक्या बहिणीचे भाऊ दादा हिता आहेत, 91,000 लाडक्या बहिणीचे आशीर्वाद दादा आपल्या बरोबर आहेत। मी एवढीच विनंती करणार आहे,